हाय, मी डॉक्टर स्मिता तस्कर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर स्मिता ऑल अबाउट हेल्थ या चॅनलवर स्वागत करते. आज आपण बेड साईड व्हिडिओ करणार आहोत आणि माझी ही पेशंट आहे. 2 दिवसापूर्वी हिची डिलिव्हरी झाली. एक हेल्दी बेबी जन्माला आलाय, पण तिच्या मनात बऱ्याच शंका आहे. तर आपण तिच्या मनातली शंका जाणून घेऊया. मॅडम, पहिले 2 दिवस बाळाला आईचं दूध नसतं, म्हणजे दूध उतरत नाही बाळाला, तर गाईचं दूध दिलं तर चालतं का? तर मला असं वाटतं हिच्या मनात जी शंका आहे ती बऱ्याच डिलिव्हरी झालेल्या फिमेल्सच्या मनातली शंका असेल की पहिले 2 दिवस आईला दूध नसतं. तर पहिला हा गैरसमज आहे की दूध नसतं, तसं काही नाहीये. पहिले 2 दिवस जो पिवळसर रंगाचा चिकट स्त्राव जो बाहेर येतो की ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, तर ते जगातलं सगळ्यात श्रेष्ठ औषध आहे. का? तर त्याच्यामध्ये इम्युनग्लोब्युलिन खूप आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. हे इतकं चांगल्या प्रमाणात आहे की जेव्हा हे कोलेस्ट्रॉल आपण बाळाला पाजतो तर बाळाची इम्युनिटी खूप चांगली तयार होते. त्याला सगळ्या प्रकारची पोषक घटक द्रव्य त्या कोलेस्ट्रॉल मधून मिळत असतात, पण त्याचं प्रमाण कमी असतं. मग जर समजा बाळाला आपण छातीवर पाजल्यानंतर अर्धा तास पाजल्यानंतर सुद्धा बाळ किरकिर करतंय, त्याचं पोट भरत नाहीये, तेव्हा मात्र आपल्याला त्याचं सबस्टिट्यूट काहीतरी द्यावं लागतं. तर अशा वेळेस बऱ्याच फिमेल असं वाटतं की आम्ही गाईचं दूध द्यावं का? तर मी सांगेल की गाईच्या दुधाऐवजी फॉर्म्युला मिल्क हे कधी पण योग्य आहे. त्याचं कारण असं की गाईच्या दुधामध्ये खूप जास्त मात्रेमध्ये प्रोटीन्स असतात. आता बाळ जन्माला आलेले त्याचे जे सिस्टीम्स आहेत, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, तर ती अजून एवढी कार्यरत झालेली नाहीये. त्याच्यामुळे एवढे जास्त प्रमाणातलं जे प्रोटीन आहे ते बाळ पचवू शकत नाही. आणि त्यामुळे जर आपण गाईचं दूध बाळाला दिलं तर पोटात गॅसेस होणे, लूज मोशन्स होणे, वॉमिटिंग होणे, पोटात दुखणे, बाळ अजून जास्त किरकिर करणे अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात. आणि जे फॉर्म्युला मिल्क आहे तर त्याच्यातलं जे प्रोटीनचं प्रपोर्शन आहे ते आईच्या दुधाच्या नुसार बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जर आपण ते फॉर्म्युला मिल्क आपण बाळाला दिलं तर त्याच्याने बाळाला आवश्यक ते घटक द्रव्य मिळतात आणि त्याला पचायला ते फॉर्म्युला मिल्क हे सोपं जाणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की सगळ्यात बेस्ट काय आहे तर ब्रेस्ट फिडिंग आहे. आईच्या स्तनांचं दूध हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दूध आहे. त्याच्यामुळे पहिले 2 दिवस जे कोलेस्ट्रॉल येत आहे ते बाळाच्या पोटात जाणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळ फिडिंग करताना आधी बाळाला छातीला लावायचं, अर्धा तास फिडिंग करायचं आणि त्याच्यानंतर त्याची जी गरज आहे ती भागवण्यासाठी आपण फॉर्म्युला मिल्कचा वापर करू शकतो. समजलं? हो. थँक्यू.